आगामी काळामध्ये येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आपण श्रीरामपूर उत्तर विभागामध्ये परवा अर्थात 18 ऑगस्ट रोजी सर्वच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑल आउट ऑपरेशन राबवले होते. यामध्ये सर्व पोलीस स्टेशन अर्थात उत्तर विभागामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली एकंदरीत 40 आरोपींवर 40 गुन्हे दाखल केलेले आहेत. जुगार प्रतिबंधक कायद्याखाली 18 गुन्हे दाखल झालेले आहेत. याशिवाय 2 गुन्हे शस्त्र अधिनियमाखाली आपण दाखल केलेले आहेत. ज्या आरोपींविरुद्ध अटक वॉरंट निघालेले होते असे 100 आरोपी संपूर्ण उत्तरेकडे या दरम्यान आपण या आउट ऑपरेशन मध्ये अटक केलेले आहेत. याशिवाय यापूर्वी जे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ज्यातील आरोपी वॉन्टेड होते असे देखील 12 आरोपींना अटक केलेला आहे. उत्तरेकडील 17 पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकंदरीत 68 आरोपी सध्या तडीपार आहेत. या सर्व आरोपींचा देखील या आउट ऑपरेशन दरम्यान पोलीस विभागाकडून शोध घेण्यात आला. त्यामध्ये 3 आरोपी हे हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून हद्दीमध्ये राहत असल्याचे मिळून आल्यामुळे त्यांच्यावर देखील महाराष्ट्र पोलीस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याशिवाय ही कारवाई करत असताना सर्वच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटार व्हेकल ऍक्टच्या देखील मोठ्या प्रमाणात कारवाया केलेल्या आहेत. यामध्ये 4 व्हीलर ज्या गाड्या आहेत या गाड्यांना ब्लॅक फिल्म लावून जे काही नियमाचे उल्लंघन करत आहेत अशा लोकांवर कारवाया केल्या. बिना नंबर प्लेटच्या वाहनधारकांवर देखील कारवाया केलेल्या आहेत. याशिवाय जे काही मॉडिफाईड सायलेन्सर वापरून जे फटाके सायलेन्सर फोडतात अशा गाड्या वापरणाऱ्यांवर कारवाया केलेल्या आहेत. या सर्व एकंदरीत 322 MVActच्या केसेस आपण या दरम्यान केलेल्या आहेत. याशिवाय श्रीरामपूर शहर हद्दीमध्ये एक NDPS अर्थात गांजा बाळगताना काही आरोपी मिळून आलेले आहेत. गांजाची विक्री आणि खरेदी करताना काही आरोपी मिळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा श्रीरामपूर शहर या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये साधारणपणे 4 किलो गांजा आणि एक 4 चाकी गाडी असा 5,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. याच कारवाई दरम्यान श्रीरामपूर शहरामध्ये आपल्याला नागरिकांकडून परिसरातील नागरिकांकडून अशा तक्रारी वेळोवेळी येत होत्या. वाहन चोरीच्या किंवा 2 व्हीलर चोरीच्या, गाड्यांचे पार्ट चोरीला होत असल्याबाबतच्या किंवा शेतकऱ्यांकडून काही सबमर्सिबल पंप आहेत त्या चोऱ्यांबाबत देखील तक्रारी येत होत्या आणि त्या अनुषंगाने शहरामधली जी काही मोठी भंगार दुकानं आहेत त्या सर्वच भंगार दुकानांवरती या ड्राईव्हमध्ये आपण कारवाई केलेली आहे. त्या ठिकाणी वेगवेगळ्या टीम पाठवून ही सर्व भंगार दुकानं एकाच वेळेस आपण चेक केलेली आहेत आणि या दुकानांमध्ये ज्या काही संशयास्पद 2 व्हीलर 4 व्हीलर मिळून आल्या त्यांचा आपण पंचनामा केलेला आहे आणि त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर या ठिकाणी 4 गुन्हे आपण नोंद केलेले आहेत आणि न्यायालयाच्या परवानगीने त्या गुन्ह्यांचा देखील आपण तपास करत आहोत. बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत त्या कॅफेंवर देखील आपण कारवाई केलेली आहे. यामध्ये काही कॅफे चालक कॅफेमध्ये जे काही मुलं मुली आहेत यांना काही अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या होत्या. या कॅफेमध्ये आपण रेड कारवाई केली आणि पाहणी केली असता कॅफे चालकांनी त्या ठिकाणी स्वतंत्र कंपार्टमेंट केलेले आहेत. त्या ठिकाणी फर्निचरचे टाकून किंवा फर्निचरचा आधार घेऊन पडद्यांचा आधार घेऊन अशा बेकायदेशीर कृत्यासाठी अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचं देखील निदर्शनास आलेलं आहे आणि त्यामुळे अशा 4 कॅफेंवर महाराष्ट्र पोलीस कायद्याखाली आपण कॅफे चालकांवर तो गुन्हा दाखल केलेला आहे. जर यापुढे असे कोणी कॅफे चालक अशा बेकायदेशीर कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देताना मिळून आले तर कॅफे चालक असतील कॅफे मालक असतील यांच्यावरती देखील पोलिसांकडून गंभीर कारवाई करण्यात येणार आहे. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय?
आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.